जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। श्री खंडेरायांनी जेजुरी गडाची ही भूमी दिव्य आणि पवित्र व्हावी यासाठी ही योजना केली आहे। हे प्रभो, हे माते, आज्ञा असावी। मासा, कामधेनूकडे तू काय मागितलंस? माझी इच्छा पूर्ण करायला तुम्ही आहात म्हणून मी काही नाही मागितलं। तुमच्यामुळे मला श्री वशिष्ठ ऋषी आणि कामधेनूचे दर्शन झाले। कामधेनूचे दर्शन म्हणजे खरोखरच दुर्मिळ योग आहे। कामधेनू जिच्या पुढे दिव्य देवतांचा चेतनांचा निवास आहे ती कामधेनू सर्व इच्छा पूर्ण करते। मलाही काहीतरी मागायचा मोह झाला होता पण जन्मोजन्मी तुम्ही माझेच राहावे हे मला कामधेनूकडे मागायचे होते। तू सर्वांच्या इच्छा पूर्ण करू शकतेस पण तुला ठाऊक नाही तू कोण आहेस ते। तुम्ही काही म्हणालात का? नाही, मी असे म्हणत होतो की उद्या पहाटे नेवासेला जायचे आहे तेव्हा तुझी सर्व पूर्व तयारी झाली आहे ना? हो, एकच दिवस जायचे आहे ना? जेजुरीत पण दिवाळी साजरी करायची आहे ना? हो, मला लक्षात आहे। लोकांना भेटून धनधान्य, दिवाळीचे पदार्थ आणि वस्त्र द्यायचे आहेत। म्हाळसा, आपल्याला अनेक प्रकारची दायित्व सांभाळायची आहेत। नातेसंबंधांसोबत अशी अनेक माणसे आहेत ज्यांच्याशी आपले नाते नाही। त्यांच्याही चेहऱ्यावर या दीपोत्सवात जर आपल्याला आनंद आणता आला तर आपण प्रयत्न करूया। हो, इथे गडावर अधिकाधिक लोकांना उत्सवाचे पदार्थ मिळावेत एवढे मी स्वतःच्या हाताने तयार केले आहे। म्हाळसा, या दीपोत्सवासाठी मी तुला अशी भेट देणार आहे की जिचा उपयोग तुला लोकांसाठी करता येईल। अशी काय भेट आहे? ती एक दिव्य वस्तू आहे। हो, पण ती वस्तू काय आहे? तिचे वैशिष्ट्य काय आहे? ती दिव्य वस्तू म्हणजे एक घट आहे। खरंच? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मगाशी एका सेवकाला वेशीपाशी पाठवलंय। म्हाळसाताई जेजुरीत आल्या की तो निरोप घेऊन येईलच आपल्याकडे। हे बाकी बरे केलेस हो। कर बस।
अहो, महाशास्त्री देवघरात पूजेला बसले. त्यांना काही हवं नको पाहिलं का? मघाशीच त्यांना काय हवं नको ते मी विचारून आले आहे. पूजेचं सगळं साहित्यही देऊन आले आहे. ते सगळं करूनच मी आले. बर. अहो, जेजुरीहून श्री खंडेराय आणि मायसा पोचले का? सेवकाला वेशीवर पाठवले आहे. ते आले की तो निरोप घेऊन येईलच. तुम्ही इतके अस्वस्थ का? अस्वस्थ नाही, परंतु खंडेराय पहिल्यांदाच आपल्या घरी येत आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक आहे. आपण केलेला पाहुणचार त्यांना आवडेल की नाही याची चिंता वाटते. सगळं काही सुरळीत पार पडेल. तुम्ही उगाच काळजी करू नका. मालक, काय रे? आपणास महाशास्त्रीने देवघरात बोलावलं आहे. बर. मायानंदा, आपल्याला आज जायला हवं. चला. महाशास्त्री, आपण आम्हाला बोलावलं. तिम्माशेठ, आज प्रथेप्रमाणे आपण शुभकार्यासाठी संकल्प करावयाचा आहे. बसा. शुभम भवतु. आता श्री खंडेराय आणि म्हाळसा यांचं आगमन झालं की त्यांची पाद्यपूजा करून मग दिवसभरात बाकी विधी करूया. महाशास्त्री, आपण म्हणालात त्याप्रमाणे खरोखरच शुभ काळ आलाय याची आम्हाला खात्री पटली. परंतु कोणताही संदेह मनात ठेवू नका तिम्माशेठ. आपणास कोणतीही शंका आली तर आपण स्पष्ट बोलावे. जेजुरीचे वैभव आम्ही याची देही याची डोळा अनुभवले. श्री खंडेराय हे जेजुरीचे राजे आहेत. अहो, जेजुरीचे वैभव निराळे, आपले आतिथ्य निराळे. हे सगळे त्यांना आवडेल ना? आपण एक गोष्ट विसरत आहात तिम्माशेठ. श्री खंडेराय हे जरी जेजुरीचे राजे असले तरीही ते महादेवांचे अवतार आहे. त्यामुळे भक्तांनी मनापासून केलेल्या सर्व गोष्टींचा ते आनंदाने स्वीकार करतात. काळजी नसावी. मालक, काय रे? बाहेर म्हाळसाताई आणि श्री खंडेराय आले आहेत. चला.
या. आज तू आल्यानी हा वाडा पुन्हा भरल्यासारखा वाटतोय. आपला प्रवास सुखकर झाला ना? होय. इकडे यायच्या ओढीने प्रवास कसा संपला ते कळलेच नाही. आपल्याला पुन्हा भेटण्याचा पाहण्याचा योग येईल असं कधीही वाटलं नव्हतं. नक्कीच पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य असणार. त्यामुळे पुनश्च भेटीचा हा योग परत आला. महाशास्त्री, आपल्याला भेटून मलाही आनंद झाला आहे. विवाह कार्यात आपण नव्हता तेव्हा देखील मला आपली आठवण आली होती. महाशास्त्री, आपण कधी आलात? 15वडा उलटून गेला. गंगातीरी असताना गंगातीरी असताना काय झाले महाशास्त्री? माझे कार्य अजून पूर्ण झालेलं नाही याची मला प्रचिती आली आणि निघून मी इथे आलो. महाशास्त्री, आपण इथे आलात ते योग्यच केले आहे. हा आमचा छोटासा वाडा. दिम्माशेठ, आपला हा वाडा खरोखरच सुंदर आहे. आपण येणार म्हणून सकाळपासून काही मंडळी आपल्याला भेटण्यासाठी थांबली होती. परंतु जेजुरी ते नेवासे हा प्रवास खूप मोठा आहे. आपण थकला असाल, थोडीशी विश्रांती घ्यावी. मी त्यांना नंतर बोलावतो. नाही, नको. मला त्यांना इथे बाहेरच भेटायला आवडेल. जशी आपली इच्छा. दिम्माशेठ, मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. आपण कोणतीही औपचारिकता पाळू नये. होय, इथे ओसरीवर आपल्याला लोकांना भेटता येईल. या. इथे आल्यावर खरोखरच प्रसन्न वाटते आहे. हो ना म्हाळसा? सदानंदाचा सदानंदाचा येळकोट 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 येळकोट
क्षमा असावी लोक हो, परंतु श्री खंडेराय हे प्रवास करून जेजुरीहून नेवासाला आले आहेत. भक्तांच्या भक्तीपुढे आराध्याला आणखी काय हवे असते, म्हणून ते आपल्या भेटीसाठी इथे थांबले. पण त्यांना प्रवासाचा क्षीण आला असेलच, तेव्हा आता काही काळ त्यांना विश्रांती घेऊ द्यावी. काही काळानंतर ते पुन्हा आपल्याला भेटतील. आता आपण आतील कक्षात विश्रांती घ्यावी. तिम्माशेठ, आज आपण यजमान आहात, तेव्हा आपण सांगाल तसेच होईल. छे छे, अहो हे सांगण्याची माझी पात्रता देखील नाही. मी केवळ आपणास सुचवले. आपण म्हणालात त्याप्रमाणे सर्व काही होईल. ठीक आहे, आपण सांगता त्याप्रमाणे आतील कक्षात जाऊन काही वेळ आम्ही विश्रांती घेतो. तुम्ही आज पहिल्यांदा नेवासेला माझ्या माहेरी आला आहात. आपल्याला हा वाडा जसा आवडला तशी माझी खोली देखील नक्कीच आवडेल. ती खोली पाहायची माझी उत्सुकता देखील वाढली आहे. आज धनत्रयोदशी, या दिवशी मला तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे. जेव्हा म्हाळसेला बरे नव्हते तेव्हा वैद्यक शास्त्राचे आराध्य धन्वंतरी यांनी इथे येऊन म्हाळसेला बरे केले. या धनत्रयोदशी मी त्यांना निमंत्रण देतो आहे. प्रत्यक्ष धन्वंतरीचे पूजन करण्याचा योग ह्या धनत्रयोदशीला आला आहे. प्रत्यक्ष श्री खंडेरायांनी निमंत्रण दिले आणि मी आलो नाही असे होणार नाही. आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. देवा, आज्ञा असावी.